प्रभू तिला काय म्हणतो? प्रभू तिला सांगत आहे की हे बाई, तिला बोलवलं, इकडे ये. तिला जवळ घेतलं आणि मग तिला सांगितलं की बाई, एकदा तिला सांगितलं, तिच्या डोक्यात बसवलं, बाई तू विकाराच्या या आत्म्यापासून, या आजारापासून परत वाचा. इथेच तू आपल्या विकारापासून, आपल्या त्या आजारापासून, आपल्या त्या समस्येपासून तू मुक्त झाली आहे. हा, आणि मग तिच्यावर हात ठेवला आणि ती सरळ झाली. हा हा, येशूने शपथ दिवशी रोग बरा केला म्हणून शहरस्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, त्यात काय केले पाहिजे? असे 6 दिवस आहेत. तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जाता शपथ दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो भोग्यानो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला वडील किंवा गाढव शपथ दिवशी घाणा करून पाण्यावर नेताना ही तर अब्रामाची कन्या आहे. ही तर अब्रामाची कन्या आहे. तिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते. सैतानाने तिला 18 वर्षापासून बांधून ठेवले होते. शपथ दिवशी हिला या बंधनातून सोडवणे योग्य नव्हते का? तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोध झाले आणि जी गौरवयुक्त कृत्य त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदाय आनंद झाला. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. विकार झालेली एक बाई 18 वर्षापासून ती आजारी आहे. 18 वर्ष निघून गेली. 18 वर्षात काय नसेल केलं. 18 वर्षात दवाखाने केले, लोकांना दाखवलं, जाणत्यांना दाखवलं, जे काही लोक सांगत असतील ते सर्व ती करत गेली बरं होण्यासाठी. आणि अशा प्रकारची ही बाई, देवाच्या प्रिय लोकांनो, तो आजार घेऊन ती भटकत होती, ती समस्या घेऊन ती भटकत होती. तिच्या त्या समस्येने तिला वाकडं करून टाकलं. हालेलुया. अनेक ठिकाणी तिने प्रयत्न केले की मी त्या समस्येतून मुक्त व्हावं, परंतु कुठलंही औषध काम येईना. जो काही पर्याय उपाय तिला सांगितला गेला तो फेलच गेला आणि परिस्थिती पांगतच चालली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, काय इथं बसलेले असे कोणी आहेत का की त्यांची समस्या सुद्धा जुनाट झाली आहे? आता तिला आजार होता, इथं आजारच पाहिजे अशातला भाग नाही. वेगवेगळी समस्या आमच्या जीवनात असू शकते. कदाचित त्या बाई सारखा आजार असेल, त्या आजारामुळे अनेक दिवस तो जुनाट आजार आणि भटकत. बघा, काही आजार आहेत जे शारीरिक आहेत, नैसर्गिक आहेत, वातावरणामुळे असे आजार येतात, दुखणे येतात, जे की नॉर्मल आहे. परंतु असेही काही आजार आहेत, अशाही काही गोष्टी आहेत की ज्या दुष्ट आत्म्यांनी ग्रसित करून टाकलेल्या आहेत. सैतानाने त्याचा ताबा घेतलेला. बोला हालेलुया. मी दिल्लीला होतो तेव्हा एक बाई आमच्या त्या बायबल कॉलेज मध्ये आली. तिचं नाव होतं दया नाव होतं त्या बहिणीचं. आणि त्या बाईचं म्हणणं होतं की तिचं पोट दुखतं, कायम पोट दुखतं. आणि मग ती आली. आमच्या सरांनी 11 वाजता आमचं बायबल कॉलेजचा एक क्लास संपला आणि ती येऊन थांबेल होती, तर तिला मध्ये बोलवलं आणि प्रार्थना सुरू केली. ती बाई घुमायला लागली. 11 वाजता प्रार्थना केली सुरू, ती घुमायला लागली. संध्याकाळ झाली, ती घुमतच होती.
संध्याकाळपर्यंत घुमली. त्याच्यानंतर पुरी रात्र घुमली सकाळपर्यंत. दुपारी 11 वाजता सुरू झाली घुमायला, संध्याकाळपर्यंत कंटिन्यू. पुन्हा ही रात्र आणि दुसरा दिवस 4-5 वाजेपर्यंत घुमली. म्हणजे किती झाले? 24 तासाच्या वर झाले. इतका टाइम ती बाई घुमत होती. आणि ते घुमणं काही साधन होतं. म्हणजे शैतान कसं असतं, मी ते शैतान पाहिलेले. काही ठिकाणी नाटक सुद्धा पाहिलेले शैतानाच्या नावाखाली. शैतान मी तर काही नाही, उगाचच काहीतरी चालू आहे हे पण पाहिलं. रिअल शैतान काय असतो, दुष्ट आत्मा लागलेला काय असतो, इतक्या ताकदीने ती घुमत होती. आम्ही सगळ्यांनी ग्रुप बनवले, कारण आमची ताकद कमी पडू लागली. कुठपर्यंत गाणं म्हणायचं, कुठपर्यंत वाद्य वाजवायचं, कवार प्रार्थना करायची, थांबायला तयार नाही. आणि पूर्ण ताकदीने, पूर्ण स्पीडने. मग आम्ही ते सर आमचे बसलेले बाळात साहेब, आणि आम्ही 4-5 पोरं त्यांच्या संग बसायचो. 2 तास हे प्रार्थना करायचे. मग ते उठून गेले का दुसरे 2 तास येऊन बसायचे, ते जायचे. असं आम्ही हा पूर्ण टाइम प्रार्थना करत राहिलो. त्या बाईने अनेक रिपोर्ट काढले होते, सोनोग्राफी केली होती, काहीच व्हायना, कुठंच काही व्हायना. रिपोर्टही नील येऊ लागले. आणि मग दुसऱ्या दिवशी 4 वाजता ती बाई उलट्या करायला लागली. तिला मळमळ व्हायला लागली. मग सरांनी तिला बाहेर नेलं. तिचे नातेवाईक आलेले होते. चर्चच्या बाहेर असं वाट्यावर नेलं आणि एक बकेट आणून ठेवली समोर. आम्ही हॉस्टेलला होतो. हॉस्टेलच्या त्या मोठमोठ्या बकेटी, कलरच्या नाही राहत का, एवढ्या त्या बकेटी, त्या ती बकेट आणून ठेवली. देवाच्या लोकांना ती बाई उलटी करायला लागली. आणि मी ती उलटी पाहिली. हिरवी, लाल, पिवळी, काळी अशा प्रकारची उलटी. आणि ती बाई अशी सुकेल होती, बारीक बाई. उलटी केली ना, ती अर्धी बकेट भरली. अर्धी बकेट, एवढी मोठी बकेट होती, एवढी उलटी आली कुठून. अशी सुकेल बाई, आणि इतकं वकली. हालेलुया. हे मी डोळ्याने पाहिलं. ते शैतान मी पाहिजे. काय ते ताकद आणि काय तो जोश त्या शैतानाचा घुमायचा. आणि बरेच नाटक मी पाहिलेले, काही नाटक तेव्हा समजून येते हा काय करायला, कारण मी शैतान पाहिलेले कसं असत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, डॉक्टरकडे गेली, वैद्य केले, काय केलं, आजार काही उघड व्हायना. आणि शेवटी प्रार्थनेमध्ये उघड झालं की हा आजार काहीतरी वेगळाच आहे. या ठिकाणी ही बाई विकाराने ग्रस्त झालेली बाई. विकार, आजार, लोक म्हणतात ती आजारी. मग दवाखाने घेतले, औषध घेतलं. नॉर्मल आजार असेल तर बरा झाला असता ना. नैसर्गिक आहे, शारीरिक आजार आहे, दुखणं आहे, तर ते औषध कुठलं ना कुठलं औषध कधीतरी काम येईल, परंतु येईनच. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा एखाद्या कुठल्या आजाराने आम्ही ग्रस्त आहोत का? ते शारीरिकच नाहीये, कधी कधी मानसिक आजार पण आहे. आणि मानसिक आजार काही ताण तणावातून येतो तो ठीक आहे, परंतु एखाद्या दुष्ट आत्म्याने ग्रस्त, त्याच्या प्रभावाखाली तो व्यक्ती, त्याची मानसिकता बिघडलेली आहे, अशा माणसाला कुठलाही मानसतज्ञ बरा करू शकत नाही, कुठले औषध बरं करू शकत नाही. परंतु बायबल सांगतं ही बाई येशू ख्रिस्ताकडे आलेली आहे. आणि प्रभूने मात्र ओळखलं हा आजार कोणता आहे. तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल, पती आहे, पत्नी आहे, आणि आम्ही बऱ्याच वेळेस म्हणतो की हा असं का वागतो, हा असं का करतो, हा याला समजत का नाही. आम्ही एक बोलतो, हा उलटच कसं करतो. आणि आम्ही याच्यावर प्रेम करतो, आम्ही याची काळजी घेतो, परंतु त्याला ते समजतच नाही. त्याला वाटतं आम्ही दुश्मन आहे त्याचे. आणि बरेच लोक समजून सांगते त्याच्या पल्ले पडतच नाही. बोला हालेलुया.
बायबल सांगतं अशा काही समस्या असे काही आजार आहे ज्याच्या माग आत्मा दडलेला आहे. तो दुष्ट आत्माग्रस्त माणूस होता. बायबल सांगतो तो कबरांमध्ये पळत होता. तो आपल्या घरात राहत नव्हता, आपल्या परिवारात राहत नव्हता. तो साखळदंड्यात ओढायचा. तो स्वतःचा अंग दगडाने ठेचून घ्यायचा, स्वतःचा नाश करायचा. काय आत्मा लागलेला आहे. या गोष्टी मागे एक दुष्ट आत्मा आहे. आम्ही तो ओळखला पाहिजे. बघा आम्ही मुळापर्यंत गेलो पाहिजे, समस्येच्या मुळापर्यंत. वर विचार करून चालणार नाही देवाच्या लोकांनो. आता एक 8 दिवसापूर्वी एका देवाच्या दासाने एक भविष्यवक्ता आहे, त्यांनी चेरियन सरांना सांगितलं या इथल्या परिस्थितीबद्दल. इथे एक दुष्ट आत्मा काम करत आहे म्हणे. आणि तो दुष्ट आत्मा ही चर्च बंद पाडण्यासाठी, या गावाची सेवा बंद करण्यासाठी प्रयत्न करत. ते जेव्हा त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही उपासात बसतो. हालेलुया. आत्मिक क्षेत्रात काय चाललंय आम्ही ओळखलं पाहिजे. विकाराचा आत्मा लागलेली बाई चर्च मध्ये आलेली होती. तिचा विकार जैविक दृष्टीने आजार होता, परंतु आत्मिक दृष्टीमध्ये येशूने ओळखलं ती एक दुष्ट शक्ती आहे. आता बघा, तुम्हाला आणि मला असं वाटेल की बाबा दुष्ट आत्मा आपल्याला कसं काय त्रास देईल. आपण तर देवाचे लोक आहोत. आपल्याला दुष्ट आत्मा त्रास देऊ शकतो का? त्याचं बंधन आमच्यावर काम करू शकतं का? हे बघा, विश्वासाचा भाग आहे, आज्ञा पालनाचा भाग आहे. मी किती प्रभू मध्ये आहे, किती त्याच्या जवळ आहे, त्यानुसार शैतान माझ्यापासून दूर राहील. जर मी चुकतो, चर्चला येऊनही मी चुकते, तर पुढे ना पुढे माझ्यावर अटॅक सुद्धा होऊ शकतो. बघा इथं काय सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतात, त्याचं 16 वचन वाचा. प्रभू काय म्हणतो, या विकाराची आत्मा लागलेली बाई कोण आहे? अब्रामाची कन्या आहे. हा, अरे अब्रामाची मुलगी आहे, विश्वासाचा जनक, ज्याला देवाचे अभिवचन प्राप्त आहे असा माणूस. आणि त्याच्या मुलीला काय केलंय? 18 वर्षापासून शैतानाने बंधनामध्ये बांधून ठेवलेला आहे. याचा अर्थ काय? अब्रामाची कन्या आहे. हालेलुया. तारण झालेली आहे. अब्राम देवाचा मित्र आहे, तरी सुद्धा त्याच्या मुलीला काय केलंय? कब्जा करून ठेवलेला आहे. असं होऊ शकतं का? हो, असं होऊ शकतं. पौलाने एकदा देवाला प्रार्थना केली, हे देवा मला बरं कर. तेव्हा प्रभूने त्याला काय सांगितलं की एक दुरात्मा, पौल म्हणतो एक दुरात्मा मला ठोशे मारण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. एक दुरात्मा मला ठोशे मारण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. देवाचा दास होता, त्याच्यापाशी दुरात्मा काय करायचा? परंतु त्याच्या आसू आजूबाजूला तुझा येत होता. इयोब काय म्हणतो? इयोबाच्या पुस्तकात बायबल सांगतं तो सर्वात धार्मिक माणूस होता, तरी शैतान त्याच्याकडे पाहत होता. स्वर्गात शैतान जाऊन म्हणतो की मी इयोबाला पाहिलं आहे. देव म्हणे त्याच्याकडे माझी तुझी नजर गेली होती का? म्हणे हो. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्यावर तो टपून बसलेला आहे. अरे तू जगावर नाही टपून बसलेला. जगातले जे लोक बिघडले, जे वाईट मार्गाने, त्यांच्यापासून त्याला काय ताण आहे? काही धोका नाहीये. परंतु प्रार्थना करणारे, भक्ती करणारे, उपवासात बसणारे, यांच्यापासून त्याला धोका आहे. हालेलुया. आणि म्हणून तो आमच्यावर टपून बसतो, आमच्यावर टपून बसतो, आमच्याकडे लक्ष लावतो, आमच्या लेकरांकडे लक्ष लावतो, आमच्या प्रॉपर्टीकडे लक्ष लावतो. इयोबाच्या पुस्तकात शैतान म्हणतो मी इयोबाकडे लक्ष लावलं आहे, मी त्याच्या घराकडे लक्ष लावलं आहे, मी त्याच्या लेकरांकडे लक्ष लावलं आहे, मी त्याच्या धनाकडे लक्ष लावलं आहे, गुराढोरांकडे पण लक्ष लावलं आहे. बघा काय प्रकारे. कारण हा धार्मिक आहे, हा शैतानाच्या राज्याला नुकसानकारक आहे. मी सेवक आहे, पाळक आहे, माझ्याकडे तर फार जास्त लक्ष आहे त्याचं.
हा पाळक आहे, हा एवढ्या लोकांना जर देवाचं वचन सांगतो आणि प्रार्थना करतो आणि देवाच्या मार्गाने घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो, माझ्याकडे जास्त लक्ष. बोला हालेलुया. प्रभूचं वचन काय सांगतं? त्या बाईला विकाराचा आत्मा लागलेला होता आणि म्हणून ती काय झाली? कुबडी झालेली होती. कुबडी झालेली होती. आणि या कुबडपणामुळे तिच्या जीवनात काय काय समस्या आल्या? या कुबडपणामुळे तिच्या जीवनात काय काय समस्या आल्या? नंबर 1 समस्या तिच्या जीवनामध्ये आली ती म्हणजे ही बाई, हिची गती कमी झाली. हिची जी स्पीड होती ना, दुष्ट आत्मा काय करतोय? शैतान काय करतो आमच्या जीवनामध्ये? आमची गती कमी करतो, आमची स्पीड कमी करतो. ती चालत आहे, तिचं चालणं बंद नाही झालं, परंतु स्पीड मात्र कमी झालेली आहे. ती वाकून वाकून चालत आहे, तिला पुढे पळता येत नाही. बाकीचे सगळे लोक आहे ना, चर्चला निघाले, सारे पुढे निघून चालले, परंतु ही कशी आहे? कारण ही कुबडी आहे. ही अशी वाकत वाकत हळूहळू 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 चालत. आणि सगळे शेजारचे जवळचे जोडीदार पुढे निघून चालले, परंतु ही हळूहळू 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 चालत. याचा अर्थ काय? स्पीड, गती कमी करून टाकली. बोला हालेलुया. तो शैतान हे आमच्या जीवनात करू इच्छितो. आमची गती, आमची स्पीड कमी करू इच्छितो. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये धावत आहात ना, तिकडं कसं तुमची स्पीड कमी होईल? तुमच्या प्रगतीची स्पीड कमी, तुमच्या ज्ञानाची स्पीड कमी. आता बघा, हेच उदाहरण घ्या. 3-4 वर्ष झाले आपल्या चर्च बंद आहे, किती स्पीड कमी झाली. हालेलुया. इथं शाळा पण सुरू होणार होती, किती प्रगती कमी झाली. आमच्या गावातले लोक आपल्या शाळेमध्ये असते, इथलचे लेकर इथलचे टीचर बनले असते, इथलचे 1-2 लेडीजला इथं काम भेटलं असतं. किती गती कमी झाली. हालेलुया. बघा, कोरोनाच्या काळामध्ये आमचे पाळक लोक साहेब उपाशी राहिले, चर्चेस बंद पडले. काही लोकांनी सेवा सोडली. आपली शाळा चालू झाली असती तर त्यांना 2000 रुपये 1000 रुपये काहीतरी मानधन आपल्या शाळेकडून आपण दिलं असतं. कशासाठी? याच्यासाठीच होत. शैतान म्हणतो, मला तुझी स्पीड कमी करायची. तू लय पळत आहे, तू लय पुढे चालला, तुझी सेवा कमी करेल. काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या परिवाराची गती कमी, तुमच्या इन्कमची गती कमी. आणि मला माहिती आहे, जर तुम्हाला बरकतीने आशीर्वाद मिळाला, जर तुमचे इन्कमचे सोर्स वाढले, तुमचा बिझनेस वाढला, कुठं ना कुठं त्याचा फायदा चर्चला आहे आणि चर्च इथं डेव्हलप होणार आहे. हालेलुया. आता किरणबद्दलने सांगितलं, सुरुवातीला तर आम्ही पावत्या छापून वर्गणी गोळा करीत होतो. आता करतो का आपण? आता नाही करतो वर्गणी वगैरे. पहिले आम्ही इथंच नाही, मंडळीत नाही, गावात कोणालाही मागायचो, जाऊन आम्हाला कार्यक्रम करायचा आहे, काहीतरी 1000-500 द्या. त्याच्यावर आमच्या मीटिंग्स आणि प्रार्थना. आता पुढे, कारण आता मंडळीचे बरेच लोक सक्षम झाले, जे काही दान अर्पण याच्यातून सगळं होऊन जातं. हालेलुया. प्रभूला माहिती, शैतानाला माहिती आहे की जर हे स्पीड मध्ये पुढे चालले, यांची प्रगती झाली, कुठं ना कुठं देवाचं राज्य वाढणार आहे आणि मला त्याचा नुकसान होणार आहे. नंबर 1, तिच्या कुबडेपणाने काय केलं? तिची गती कमी करून टाकली देवाच्या प्रिय लोकांना. दुसरी गोष्ट, या कुबडेपणामुळे ती बाई दबून गेली. लोकांसमोर, मंडळीमध्ये, समाजामध्ये ती दबलेली अशी असायची. आता समजा आपण सगळे उभे राहिलो, स्तोत्र संहिता वाचायला उभे राहिलो, ती बाई पण उभी राहिली, परंतु कोणाला माहितच नाही ती उभी राहिली. कोणाला दिसणार ती पुढे, कारण सगळे उभे, ती कुबडी बाई उभी मध्येच दिसत नाही. फोकस मध्ये यायला, प्रकाशात यायला. अरे कला आहे, गाणं आहे, वाद्य आहे, देवाचा अभिषेक आहे, काहीतरी करू शकतो, परंतु फोकस मध्ये येत नाही. तुमचे एखादं लेकरू असेल, ते फार टॅलेंटेड आहे, आणि परंतु त्याला चान्स भेटतोय का?
तो फोकस मध्ये येतोय का? संधी तर भेटली पाहिजे ना आपली कला दाखवण्याची, संधीच भेटत नाही. हालेलुया. प्रभूच्या लोकांनो, नंबर 2, त्या कुबडेपणाने तिचं काय केलं? तिला दाबून टाकलं, तिला झाकून टाकलं. आज शैतान आमच्या मंडळीमध्ये ते त्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही झाकून टाकी. तुमच्यामध्ये जर एखादा अभिषेक आहे, एखादं वरदान आहे, प्रभू म्हणतो मी त्याला झाकीन. शैतान म्हणतो मी त्याला झाकीन. मग कदाचित लाज वाटत असेल, कदाचित भीती वाटत असेल. प्रेज द लॉर्ड. अनेक गोष्टींनुसार तो काहीतरी दाबण्याचाच प्रयत्न करते. हाजेकर भाऊला फार लाज वाटायची. गीत काय सुरुवातीला नको नको नको, परंतु शैतान ते करत होता, ते दाबून टाकणे. आज काय? आज तेच माणूस 24 तास माझ्या संग कुठं पण आहे. जालन्याला तिकडे, जम्मूला तिकडे, आणि गाणे म्हणत आहे. जम्मू काश्मीरला इकडचे गाणे तिकडे फेमस केले साहेबांनी. तिकडच्या लोकांकडे तिकडचे 2-3 घेऊन आले. प्रभू म्हणतो मी तुला अभिषेक दिलेला आहे, मी तुला वरदान दिलेलं आहे. शैतान काय म्हणतो? तू दबेल राह, तू कोणा फोकस मध्ये येऊ नको, तू कधी स्टेजवर जाऊ नको, तू काही म्हणू नको, तुला काही येत नाही, घबराय. काय सांगताय? एखाद्या टायमाला जर तुमच्यामध्ये देवाचा अभिषेक असेल आणि तुम्ही गाणं म्हणायला लागले आणि तुमच्या अभिषेकाने जर दुष्ट आत्मे पडायला लागले तर? तुम्हाला देवाने अन्य भाषेचं वरदान दिलेले आणि तुम्ही तिथं बसून, समजा उदाहरणार्थ वागुलेताई अन्य भाषेत प्रार्थना करते, देवाची स्तुती करते, आराधना करते, आणि त्या तेवढ्या एरियामध्ये देवाची शक्ती पसरते. वचनात काय लिहिलंय? जे काही आहे ते माणसाच्या आतून बाहेर येतं. एक तर त्याला भ्रष्ट करतं, वाईट जर आलं तर, आणि चांगलं आलं तर त्याला अभिषेक करतं. आतूनच येतं. मग जरी तो आराधना चालू आहे, आत्म्याने आतून अभिषेक बाहेर पडते. प्रेज द लॉर्ड. तो अभिषेक बाजूच्याला सुद्धा टच करेल. दावीद राजाच्या शब्दात जर म्हणायचं झालं तर तो म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तुम्ही जिथं आहात तिथं जर तुम्ही आराधना करायला लागले, पवित्र आत्मा तुमच्यातून असा बाहेर आला, जसा काय म्हटलेलं आहे वचनामध्ये की उफळत्या पाण्याचा झरा. झरा शब्द वापरले नाही, तो झरा असा येते आतमधून, त्याला तुम्ही उपसून टाका. आतून अभिषेक येते, त्याला उपसून टाका. आराधनेच्या द्वारे बाहेर पडू द्या, अन्य भाषेच्या द्वारे बाहेर पडू द्या, हो इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या द्वारे बाहेर पडू द्या, गीत गाण्याच्या द्वारे बाहेर पडू द्या. असं जेव्हा होईल, झऱ्याचा नियम असा आहे, उपसला की खालून नितळ येतं, उपसला की खालून नितळ पाणी येतं. नवीन अभिषेक. म्हणून प्रभूच्या वचनात सांगितलंय, दावीद राजा म्हणतो, हे देवा मला नव्या अभिषेकाने परत भर. या स्तोत्र संहितेमध्ये मला नव्या अभिषेकाने. मग आता प्रभू म्हणतो मी कसं भरू? आम्ही पण म्हणतो देवा मला काहीतरी नवीन अभिषेक दे. काजीकर भाऊ काय म्हणतील, उमाप साहेब काय म्हणतील, देवा मला नवगीत दे. नवगीत म्हणण्याची जी प्रोत्साहन आहे येणार कुठून? जुने गायल्याच्या नंतर. एकदा जुने जेवढे आले तेवढे गाऊन टाकले की आपोआप याच्यावरचा जीव उडत, मन उडत, आणि नवीन करत जाणार आहे. आणि हे सारे याच्यात भरलेले आहे, अजून हे संपलेच नाही. नवीन कुठून देऊ? रसाचा अभिषेक आहे देवाच्या लोकांना. प्रभूचं वचन सांगतं, तुझ्याकडे जे आहे ते वापरायला सुरुवात कर, तुझ्याकडे जे आहे ते बोलायला सुरुवात कर, ती गाणं गायला सुरुवात कर, ती प्रार्थना करायला सुरुवात कर. हालेलुया. परमेश्वर नवं सुद्धा दे. जोपर्यंत जुनं जात नाही नवं येत नाही. हालेलुया. आणि मग या बाईला या कुबडेपणाने बघा, पहिली गोष्ट तिची गती कमी केली, तिची प्रगती कमी केली, तिची स्पीड कमी केली. नंबर 2, तिला दाबून टाकलं, झाकून टाकलं. आणि शेवटची तिसरी गोष्ट ही फार महत्वाची. या कुबडेपणामुळं, या दुष्ट आत्म्यामुळं या बाईला दूरपर्यंत पाहता येणार.
अशी वाकलेली बाई आहे, अशी वाकेली, अशी गुडघ्यावर हात ठेवून ती चालते आणि किती लांबपर्यंत पाहणार. तिचं पाहण्याची दृष्टी ही फक्त एवढीच आहे. लई ताण देईल तर मनका दुखायला लागेल. जास्त टाइम ती अशी दूर पर्यंत पाहू शकत. आम्हाला जर थोडं लांबचं पाहायचं तर काय करतो आपण? वाकून पाहतो का? असं असं करतो का? काय लांब पाहिजे म्हणजे असं भाऊ राहिला लई उलट कधी कधी असे वर करून, म्हणजे जेवढं मान ताईट वर मान करून पाहतो का त्याला दूर लांबचं पाहिजे पुढचं. हालेलुया. या खोबडेपणाने काय केलं माहिती का? हिचं दूर दृष्टी घालून टाकली. हिला लांबचं पाहता येईना. ही पायाजवळ पाहते, पायाजवळ. आपण म्हणतो ना काय माणूस करावं, लयच पायाजवळ पाहतो. लयच आपले विचार याचे, आपले विचार पायाजवळ पाहणे हे काय? हे दुष्ट आत्म्याने ग्रसित असल्याचा एक अनुभव आहे. आमचा परमेश्वर महान आहे देवाच्या प्रिय लोकांनो. आमचा परमेश्वर तो आकाश पृथ्वी व्यापून राहणारा परमेश्वर आहे. त्याचे उद्देश, त्याचा प्लॅन, त्याची सेवा ही आपली नाहीये, छोटी नाहीये, पायाजवळची नाहीये. बायबल काय सांगतं? परमेश्वर म्हणतो की मानवाचे विचार आणि देवाचे विचार याच्यात फार फरक आहे. म्हणे जसं आकाश पृथ्वी पासून उंच आहे तशी माझे विचार आणि माझ्या कल्पना तुमच्यापासून उंच आहे. देवाच्या लोकांनो, त्या परमेश्वराचे आम्ही लेकर आहोत. तर आमचे विचार कसे असले पाहिजे? आमचे स्वप्न केवढे असले पाहिजे? आमची योजना कशी असली पाहिजे? बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय. म्हणून जेव्हा ही जागा घेतली होती ना, आम्ही उच्च विचार केला, पुढचा विचार केला. इथं सगळंच होणार, इथं शाळा होणार, इथं चर्च होणार. आणि हे लोक या आजूबाजूचे सारे गाव पाहत राहतील की जिठ्ठांमध्ये फादरची शाळा आहे. हालेलुया. जिठ्ठांमध्ये कोणती शाळा आहे? फादरची शाळा आहे. फादरच्या शाळेचा लय दबदबा आहे साहेब. हे आमचे उच्च विचार, उच्च विचार. तू शैतान काय म्हणतो? तू काय कर? छोटे विचार, आपले विचार. तू आताच पाहे, उद्याच पाहू. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आजकाल शैतान बऱ्याच लोकांच्या जीवनात ते करण्याचा प्रयत्न करते. त्यांचे विचार छोटे करते, त्यांच्या परिवाराच्या योजना छोट्या करायला लावते, मोठी योजना नको म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूचा आत्मा त्या ठिकाणी बायबल सांगतं येशू ख्रिस्त तिथं आला, त्या मंदिरात त्या बाईला भेटला. आणि त्या बाईला काय म्हणतो? वाचा त्याचं 12 वचन. येशूने तिला पाहून बोलवले व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहे. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली. इथं एक रहस्य आहे, तेवढं सांगतो आणि आता आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. येशू ख्रिस्त तिला असं म्हणतात की बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहे. माझ्या बायबलच्या ट्रान्सलेशन मध्ये झाली आहे असा शब्द नाही, मुक्त झालेली आहे असा शब्द आहे. आता तुम्ही म्हणशाल एका 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 शब्दाने काय फरक पडतो? जर ते इंग्लिश बायबल मध्ये वाचलं तर आम्हाला कळत. इंग्लिश मध्ये या शब्दासाठी हॅव बीन, हॅज बीन असे शब्द वापरलेले, जे शिकलेले त्यांना माहिती. त्याचा अर्थ ग्रामर मध्ये असं होतो की हे ऑलरेडी झालेलं आहे, झालेलं आहे. इथं जो शब्द आलेला झाली आहे म्हणजे आता झाली आहे. रियल ट्रान्सलेशन हे आहे की तू विकारापासून मुक्त झालेली आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांना, हा शब्द आला प्रभूचा तरी सुद्धा ती वाकडीच होती. ती काही उभी राहिली नाही, ती वाकडीच होती. प्रभू काय म्हणतो? हे बाई
तू आपल्या विकारापासून मुक्त झालेली आहे. आणि ती वाकडी होती आणि ती अशी हा काय झालेली आहे म्हणजे बरी कुठे आहे अशी वाकडी. आणि मग बायबल सांगतं येशूने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि ती उभी राहिली. काय प्रकार आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला बांधतात तेव्हा ती बरी नाही झाली, हात ठेवल्यावर बरी झाली. Praise the Lord. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या देवाचं कार्य असंच आहे. अगोदर वचन येणार, अगोदर देवाचा पॉझिटिव्ह शब्द येणार, विश्वासाचा शब्द येणार की तू आशीर्वादित झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तो हात येणार आणि मग ते प्रॅक्टिकली घडून येणार. Praise the Lord. इथं सुद्धा आम्ही चर्चेमध्ये तेच करतो. काय होत असतं, सुरुवातीला अगोदर संदेश येतो. त्या संदेशावर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे, त्या वचनावर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे. आणि हा संदेश झाल्यानंतर आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो. Praise the Lord. आणि मग लोक बरे व्हायला लागतात आणि मग समस्या निघायला लागतात, मग बंधनं तुटायला लागतात. परंतु अगोदर संदेश आलेला आहे की तुम्ही बरे झालेले आहे. आणि ज्या लोकांनी हा शब्द स्वीकार केलेला आहे ते लोक त्या शेवटच्या प्रार्थनेत बरे होतात. नाहीतर बघा कित्येक लोक येतात, सारेच होतात का? नाही होत. सारे नाही होत. का नाही होत? ते मोजकेच का झाले? कारण त्यांनी त्या वचनाला ध्यान देऊन ऐकलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. जर आज तुम्ही सुद्धा या वचनावर विश्वास ठेवत आहात की तुम्ही विकारापासून मुक्त झालेले आहात, तुम्ही त्या मानसिक आजारातून मुक्त झालेले आहात, तुम्ही त्या वाईट स्वभावातून मुक्त झाले आहात, तुमचे लेकर बंधन मुक्त झाले आहे, तुमच्या त्या समस्या गेलेल्या आहे. जर तुमचा विश्वास आहे तर देवाच्या प्रिय लोकांनो, आता प्रभूचा हात तुमच्यावर आणि माझ्यावर येणार आहे. आपण आपल्या पायावरती उभे राहूया आणि आता या वचनावरती विश्वास ठेवून आपण समोर जाऊया. बायबल सांगतं की अब्रामाची मुलगी असून विकाराने ग्रस्त